आज तुमचा भाऊ लय खुश आहे, प्रमाणाच्या बाहेर डायरेक्ट. पण त्याचं कारण काय आहे ना, ते हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज आज तुमचा भाऊ लय खुश आहे, प्रमाणाच्या बाहेर डायरेक्ट. पण त्याचं कारण काय आहे ना, ते आपण तुम्हाला नाही सांगू शकत. सांगू वेळ आल्यावर, आता तर नाही सांगू शकत गाईज. बट आता तुमचा भाऊ सकाळी सकाळी डायरेक्ट निघालेला आहे. म्हणजे सकाळ पण नाही राहिले, डायरेक्ट दुपारच होऊन गेली असं समजा. कारण 11:15 होत आलेले आहे. आणि तुमचा भाऊ डायरेक्ट आता जाणार आहे अंबडला. कारण अंबडला आहे आपल्याला 2 कामं. आपण परवाच्या दिवशी एका कंपनीमध्ये ट्रेनिंग घेतली होती. त्यांचा जो फायर एक्सटिंग्विशर जो आपण यूज केलेला होता, EMT जो केलेला होता, तो आपल्याला म्हणजे आपण रिफिल केलेला आहे. तर तो आता कंपनीला आपल्याला हँड ओव्हर करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला एका कंपनीमध्ये व्हिजिट साठी जायचं आहे. ज्या कंपनीमध्ये त्या दिवशी गेलो होतो, वॉलच्या कंपनीत नाही का, म्हणजे तिथं काम नव्हतं झालेलं आपलं. बट आज त्या मॅडमने आपल्याला बोलावलेलं आहे. काही आता जाऊ तिथलं पण काम करू. आणि त्यानंतर अंबडला अजून एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये पण आपल्याला जायचं आहे. तिथं आपल्याला काहीतरी मटेरियल आहे, आय थिंक माझ्या हिशोबाने सेफ्टी पिन वगैरे, त्यानंतर सील आणि बट अजून काय बेंड पाईप वगैरे पण आहे CO2चे. तर ते पण आपल्याला तिथं त्यांना नवीन द्यायचे. त्यानंतर त्यांना चलन वगैरे पण द्यावं लागेल. तर गाईज चलो फिर अभी जल्दी मिलते एक कंपनी में. आणि तुम्हाला कंपनी मधलं एवढं जास्त काही दाखवणार नाही मी, फक्त तुमच्यासाठी जी नवीन कंपनी आहे तीच दाखवणार आहे. म्हणजे वॉलची जी कंपनी इंडियन वॉल, ती कंपनी तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण तिथले त्या दिवशी आपण मोठे मोठे वॉल नाही दाखवले, तुम्हाला फक्त छोटे वॉल दाखवलेले होते नाही का. तर आज सगळे वॉल बघायला भेटतील तुम्हाला. आणि त्यानंतर AS इंजिनिअरिंग आहे म्हणून तिथं तर म्हणजे एवढी मोठी कंपनी आहे, नॉर्मलच आहे. बट तिथं पण आपण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न नक्कीच करू. तर चला गाईज, फायनली आता आपण आलेलो आहे AS इंजिनिअरिंगला. आता इथलं व्हिजिट वगैरे करून घेऊन जे काही मटेरियल आहे ते मटेरियल वगैरे पण लावून देऊ. चला. आता आपण आलेलो आहे दुसऱ्या कंपनीमध्ये, जे वैष्णवी ऑटो आहे. तर आपल्याला इथं जो त्या दिवशी जी ट्रेनिंग वगैरे झाली होती त्याचं फायर एक्सटिंग्विशर आपल्याला आपण म्हणजे रिफिल करून आणलेलं आहे. तर आता त्यांना हँड ओव्हर करून टाकू. आता तुमचा भाऊ निघाला आहे नेक्स्ट लोकेशनला. आणि विषय असा झालेला आहे का आपल्याला अजून एक कंपनी वाढून गेली. म्हणजे आपल्याला ऍक्च्युली 3च कंपन्यांमध्ये जायचं होतं. बट एक केमिकल प्लांट आहे अंबड मधलंच, तिथलं पण आपल्याला व्हिजिट वगैरे करायचं आहे. आता काय जाऊ आता. ऍक्च्युली तिथं माझ्या हिशोबाने मोबाईल वापरून देते का नाही, तो एक विषय आता. पण भावांना तरी करू आपण तुमच्यासाठी, फक्त माझ्यासाठी नाही, फक्त तुमच्यासाठी करणार आहे. आता आपण आलेलो आहे इथं केमिकल प्लांटला. आता इथले पण काही फायर एक्सटिंग्विशर आहे, आपण इथं चेकिंग करून घेऊन घ्या. बघा ही कंपनी आहे बायोकेअर म्हणून, अंबडलाच आहे ही पण. आता लवकरात लवकर इथलं काय काम आहे ते करून मग जाऊ आपण आपलं सातपूरला. आपण आलेलो आहे इथं कंपनीमध्ये व्हिजिट करण्यासाठी. जी वॉलची कंपनी म्हणजे जेवढे पण मोठे मोठे वॉल बनवते ती कंपनी नाही का. तर गाईज प्रयत्न तर नक्कीच करेल का तुम्हाला वॉल दाखवण्याचे, नाही लय मोठे मोठे वॉल आहेत. आता हे स्टार्टिंगचे लागले, हे तर नॉर्मल आहे, हे काहीच नाही. पण आपल्या असं समजा 1 मजली 2 मजली हाईटचे सुद्धा वॉल आहेत. तर चला सगळ्यात पहिले आता HR मॅडमला भेटू आणि त्यानंतर आपलं इथलं व्हिजिट करू. व्हिजिट म्हणजे पुऱ्या कंपनीमध्ये आपल्याला राऊंड मारायचं आहे. गाईज बघू शकता एवढे मोठे मोठे वॉल आहे बघा, किती मोठे मोठे वॉल आहे. याला फिटिंग नाही केले अजून. आता आपलं काम झालेलं आहे सगळं काही. आणि आता आपण आहे कुठं माहिती का, डायरेक्टली पाथर्डी फाट्याला. आणि त्याच्यात आपल्याला लागलाय सिग्नल, फुल जामाट विषय डायरेक्ट बघू शकते तुम्ही. हे बघा डायरेक्ट जाम आहे, सिग्नल जाम करणार आहे आपल्याला आता. तर जाऊ लवकरात लवकर आपल्या गोडाऊनला. हे गाईज फायनली आत्ताशी घरी पोहोचलेलो आपण. तर घरी आलोय, मस्त पहिले फ्रेश वगैरे होऊ
कारण काय जेवण सुद्धा नाही केलेले आज तुमच्या भावाने. घरी मस्त पप्पानी केळं वगैरे आणून ठेवले, मस्त केळं खाऊ आपण. पण त्याच्या अगोदर फ्रेश व्हावं लागेल कारण तोंड असं गंजल्यावानी झालेलं. गाईज आता आपण आलो होतो कॅम्पला, आणि कॅम्पला यायचं कारण असं होतं म्हणजे घरी गेलो फ्रेश झाल्यानंतर लगेच काम लागलं. ॲक्च्युली आपल्या बहिणीला खायचा होता रोल, व्हेज रोल नाही का तो आपला नूडल्सचा रोल खायचा होता, तर तो घेण्यासाठी आलो होतो. तो घेतला आणि आता तुमचा भाऊ निघालाय डायरेक्टली घरच्या प्रवासाला, कारण तिला रोल द्यावा लागेल. नाही तुम्हाला रोल दाखवतो थांबा एक. कारण काय एका हाताने गाडी पण चालवावं लागतं. हे बघा, दिस इज रोल. आता हा रोल आपल्याला द्यायचा आहे बहिणीला, तो देऊ म्हणजे ती पण खाईल आणि झोपल. तुमचा भाऊ पण घरी जाईल, जेवण करून झोपल नाही का. गाईज आम्ही आता आलेलो आहे मस्त गोल्याकड, आणि आमचा गोल्या मस्त आमच्या बसलाय छाताडीवर. हे बघा असं नीट व्यवस्थित बसतच नाही कधी. ओय 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 टिंगळे, काय लावलंय तू? काय काय करती? हा कसं बघत बाय, आमचा चिंटा आहे तो, है ना भाऊ? सारखं पालट उलट नुसतं काय करावा याला, नुसतं पायलट वाणीच पाय चालतंय गाडीचे. कोणता डान्सर आहे तू? ए कोण आहे? ब्रुसली आहे, ब्रुसली. डान्सर नाही फायटर आहे, ब्रुसली आमचं ब्रुसली. हा झाला पलटी. हा शिका. सो गाईज फायनली आत्ताशी आपलं मस्त चिंट्या सोबत खेळून वगैरे झालेलं आहे. तुमचा भाऊ आलेला आहे घरात, तर मस्त झोपून घेऊ डायरेक्टली, कारण डायरेक्ट ब्लँकेट घेऊन टाकलेलं आहे. स्लीप आउट व्हायचं आता नाही. आय होप की तुम्हाला आजचा आपला ब्लॉग नक्कीच आवडला असेल. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी.